मंडळी नमस्कार. अगदी बरोबर थंबनेल वाचलेलं आहे. वर्षाताईंचं इविक्शन जे आहे ते झालेलं आहे. मग तुम्ही मला टीव्हीवर का दाखवलं नाही? तर मंडळी इविक्शन आज झालेलं आहे किंवा काल झालेलं आहे असं समोर येत आहे सूत्रांच्या माहितीद्वारे. कारण काही अनहाइंडेड न्यूज आहेत, त्या न्यूज सर्वत्र दाखवल्या जात नाहीत. काही लोकांना त्या न्यूज दिसतात, तर त्या न्यूजद्वारे कळतं आहे की वर्षाताईचं इविक्शन हे झालेलं आहे. ते आजच्या एपिसोडमध्ये किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये जे आहे ते दाखवतील. वर्षाताई बाहेर निघण्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा लोकांना वाटत होतं की त्यांचा गेम काही फारसा दिसत नाही आहे. दोन लोक जर गेम खेळत असतील तर त्या दुसऱ्याला गेम कसा खेळू द्यायचा यायचा नाही, या गोष्टीवरती फोकस करायच्या, ना की स्वतःच्या खेळण्यावरती. आणि या काही गोष्टीमुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वोटिंगसुद्धा जी आहे ती जनतेची फार कमी होती. मोठ्या मोठ्या चॅनलने जेव्हा रिव्ह्यूज घेतले लोकांचे, तेव्हा वर्षाताईला आम्हाला फायनलिस्ट म्हणून पाहायचं नाही आहे असं बऱ्याचशा लोकांचं जे आहे ते स्टेटमेंट होतं. अशा या काही गोष्टींमुळे जे आहे ते वर्षाताईचं इविक्शन झालेलं आहे. आता उद्या आपल्याला ते एपिसोडवरती दिसेलही. जान्हवीचं इविक्शन व्हायला पाहिजे होतं, बरेचसे लोक म्हणत होते, पण शोचं काही सांगता येत नाही. दोन व्यक्तींचं इविक्शन होणार आहे, त्याच्यामुळे सेकंड जान्हवी असू शकते. कारण जान्हवीला सर्वात कमी वोट आहेत आणि त्याच्यापेक्षा कमी वोट हे वर्षाताईला आहेत. त्यामुळे वर्षाताईचं इविक्शन झालेलं आहे, ही बातमी 99% सत्य आहे. तुम्हाला काय वाटतं की वर्षाताईचं इविक्शन झालं हे योग्य झालं की अयोग्य झालं? कमेंटमध्ये नक्की कळवा. नमस्कार.